नगर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असल्याने महावितरणने शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महावितरण उपकार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळे यांच्याकडे निवेदनातून केली आहे। तर याबाबत 2 दिवसात कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन अभियंता सपकाळे यांनी दिलंय। सध्या नगर तालुक्यात गावागावात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे। हे बिबटे मानवांवर हल्ले करू लागले, त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणं अवघड झालंय। मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला असून त्यांच्या सर्व आशा आता रब्बी हंगामावर आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्रीच्या वेळी शेतात पिकाला पाणी देण्यासाठी जावं लागतं। मात्र नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगाव, देऊळगाव, सारोळा, कासार, घोसपुरी, अकोळनेर, बाबुर्डी, घुमट, खडकी, हिवरेझरे, बाबुर्डी बेंद आदी परिसरात गेल्या काही दिवसात बिबट्यांचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतात जाणं शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरतंय। त्यातच यावर्षी थंडीचं प्रमाणही वाढलंय। याच पार्श्वभूमीवर महावितरणने शेती पंपासाठी 3 फेज वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा करावा, यासाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उमाकांत सपकाळे यांची बाजार समिती माजी सभापती अभिलाष घिगे, भाऊसाहेब बहिरट, सुनील म्हस्के, संतोष धावडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन दिलं। तर शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असंही ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।